काल आपल्याकडे एक तक्रार आली होती. त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होतं की ते जे आपलं हे आहे जे सध्याची मयत आहे ते त्यांना गंभीर दुखापत झाली होती का. त्यांना रॉडने हातावर आणि पायावर दांड्यावर डोक्यावर मार लागला होता. त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर 109 BNS प्रमाणे गुन्हे दाखल केले होते, जे जुना 307 होता IPCच्या. त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता. त्याच्यात त्यांनी 6 आरोपीचं नाव दिले होते. आज त्यांचा मृत्यू झाला होता. तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या SP ऑफिसला. आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती, आपण त्यांच्याशी बोलले. त्यांची 2 मागणी होती जनरली. एक तरी आपल्या काहीतरी त्यांना FIR मध्ये ॲड करायचे होतं, ते आपण करत आहे ऑलरेडी. आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती, ते पण आपण घेतली आहे आणि ते कायद्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार आहे. काय झाले, कशासाठी आला सांग? आमच्या आजोबाचा खून झालेला. खून झालेला शेतीचं जुनं प्रकरण. काय नाव आजोबाचं? एकनाथ महाराळे नाव आहे. शेतीचं जुनं प्रकरण होतं. ह्यांच्या नावावर 7/12/8 पूर्ण क्लिअर आहे. एवढं क्लिअर असताना बी त्यांचं ती वहिवाटून खात असताना बी इथं माझंच आहे, तर हेच आहे, तुम्ही इथं यायचंच नाही, नाही तर तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं धमकी यायला लागले त्या लोकांच्या. धमकी यायल्यावर ह्यांनी काय केलं, आपली जी तक्रार आहे दिवाणी ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये केली. मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले. आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा ह्यांची एकनाथ महाराळे यांची जमीन आहे, ह्यांच्या वहिवाटून खाऊ द्या. आणि जे आरोपी आहेत ते 7-8 जण ह्यांच्यावर ह्यांनी जर तिथं वहिवाटून खाताना अडथळा जर करीत असेल, पोलिसांनी कारवाई करण्यात यावी. काय केलं होतं आता? काय केलं होतं? मग आम्हाला काय केलं, आम्ही 8 दिवस मग त्याच्या धमक्या यायला लागल्या निकाल लागल्यावर. मग 8 दिवस आम्ही पोलीस स्टेशनला चक्र मारतो. आम्हाला धमक्या यायला, ते आमच्या जीवाला धोका आहे. मग जी PSI आहेत आणि जी बीट अंमलदारची काय लोखंडे मॅडम आहेत त्यांनी दखलच घेत नाही. त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेलं की त्यांनी वकिलाला फोन लावायचा. वकिलाला फोन लावला, त्यांनी काय वकिलांनी काय सांगितलं की लगे आम्हाला लगे सावत्र भावाची वागणूक द्यायची. हे तुमचं काय ना, आम्ही सांगितलं त्यांना, आम्ही बोलून घेऊ, तुम्ही तर थांबू नका. कारण ते पोलीस स्टेशन म्हणजे त्या वकिलाचं घर आहे, असा विषय झाला. कुठलं प्रकरण? आता ही ॲम्ब्युलन्स मध्ये काय आणलं इथं नेमकं? डेड बॉडी आहे ॲम्ब्युलन्स मध्ये. आणि आम्ही डेड बॉडी आम्हाला SP साहेबांना सुद्धा भेटू देत नव्हती पोलीस. शिक्कासाठी आलतो इथं? मला मारलं शेतात. लय दिवसापासून आमच्या महाग आहेत. आड देवाच्या पाया पडायला आल्यावर सासऱ्याला आमच्या मारलं आणि हीच केलं. हे करत साडच वागू देत नाही. खूनच केला 10-15 जणांनी. आज काय झालं मावशी नेमकं सांग? आज गेले त्या खुनाप्रमाणे ज्या दिवशी मारलं आमच्या आजोबाला, त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं. आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली. त्यानंतर आमचे आजोबा मयत झालेले आहेत. त्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही, आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली, त्या अटक झाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. काय इथं काय आणलंय? इथं आम्हाला न्याय कुठं काय आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. बॉडीचं काय आता? आम्ही गावाकडे नेलतं, आम्हाला इकडे आणून दिलं नाही. 4 वेळेस आमची गाडी अडवली. आम्हाला तिथं लाठीचार केला. आता आम्ही स्त्री आहोत, ही माझी चुलती आहे, मी त्यांची मुलगी आहे. आमच्यावर अत्याचार होत आहे. तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे. ह्या माझ्या चुलतीला त्या माणसाने 3-4 वेळेस मारलेला आहे. तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे. महिलांविरुद्ध हात उचलणाऱ्याला अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा भेटली पाहिजे, माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. Instagram आणि Facebookवर
हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.